हे बघा हा कुत्र्याने काय केलेलं आहे. माझ्या नवीन शूजची वाट लावलेली आहे. काल आम्ही सांगलीत पाहुण्यांकडे गेलेलो, तर कुत्र्याने हा बूट कधी पळवला आणि त्याचं कुरतडून हे काम केलेलं आहे. मग मी काय तो टाकून दिला नाही. मला म्हणाले हे टाकून दे, मी तुला दुसरा घेतो, पण मी नाही म्हणलं. कारण त्यांना थोडाच कुरतडलेला आणि तो साईडला असा. मला वाटलं आपण जीन्सच्या पॅन्टी कशा फाटक्या घालतो तसंच म्हणलं ह्याला पण दुसरीकडं फाडायचं आणि छानपैकी हे करायचं. घरी कराडला आल्यानंतर मी त्याला घेऊन बसले. सुई, दोरा, कात्री, चॉक असं सगळं सामान घेतलं आणि बसले. त्या सेम बुटावर म्हणलं अशीच डिझाईन काढायची आणि तोही असाच फाडून घ्यायचा अंगठ्याला. आणि मग काय चॉकनी त्याच्यावर रेघोट्या ओढल्या आणि सेम उठवलं, त्याच्यावरती छाप उठवला आणि तो तसाच कट केला. मी 8च दिवस झाले होते शूजला घेऊन आणि ते इतके हलके आणि असे छान आहेत ना चालायला, म्हणून मला ते टाकवले नाहीत. आणि त्यांना जास्त कुरतडले असते तर मला टाकावेच लागले असते, पण त्यांना थोडेच अंगठ्याच्याच साईडला कुरतडलं होतं. म्हणलं चला टाकून देण्यापेक्षा आपण काहीतरी करूया. कुत्र्यानं मला काम लावून दिलं. मग काय सुई दोरा ओवून घेतला आणि सेम वरची जशी डिझाईन आहे तशीच मी त्या अंगठ्याच्या कुरतडलेल्या बाजूला मी टाकले आणि तो साखळी टाका टाकला. साखळी टाका टाकल्यामुळं तो आणखीन फाटणार नाही आणि त्याचा शोही दिसेल. त्याला बरोबर मॅच होतो आहे तो पांढरा धागा असल्यामुळे. आणि मग काय कामाला लागले. दोन्हीही शूज अशाच प्रकारचे शिवले आणि दिसतं आहे छान ते. माझ्याकडे दुसरे शूज नव्हते असं नव्हे, पण मला हा इतका कम्फर्टेबल वाटत होता चालायला पायात, असं काय जड वाटत नव्हतं. आणि दुसरे शूज असेच मला मिळणार नव्हते, म्हणून म्हटलं चला 2 महिने तरी आपण हे वापरू शकतो. आणि लगेचच टाकून द्यायला मला खरंच जीवावर आलेलं. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून किंवा असं काही नाही आहे, पण मला वाटलं असं की आपण छान याचं काहीतरी करू शकतो, लगेच टाकून द्यायला नको. बघा झाले की नाही मॅच ह्याला. मी आता घालू शकते हा. मग 2 महिने तर याला चांगला वापरेन आणि मग घेईन दुसरा. त्याच्यासाठी आणलेला त्याचा मला उपयोग होईल आता. हे बघा बसला छान पायात. आणि मग काय मागची बाजू कुरतडली पण ती काय एवढी वाटत नाही. हे खूप छान बसतात हे पायात, म्हणून मला ते टाकवले नाहीत. बघा दिसतंय ना छान, काहीच वाटत नाही. दोन्हीकडच्या अंगठ्यांना डिझाईन झाली आणि माझं कामही झालं.